आज आम्ही सगळ्यांनी हांगा मुख्य मोर्चा आयोजित केल्लो आसा आनी हो मुख्य मोर्चाक आमी चड टायम दिवंक नासलो. थोड्याच टायमान ते दिसा आमची कोणले मिटींग आसली कितें करपाचें म्हणून त्याच दिसा चल्लो की आमचो मुख्य मोर्चा एका उलोवन आयज जवळ जवळ आमचे भरपूर लोक हांगा जमा जाले कामगार डिपेंडंट. आयज अशी परिस्थिती आसा 3 वर्सां जाली मायनिंग बंद आसा आनी लोकांची खावपाची परिस्थिती सुद्दां ना. तेन्ना हो जो मोर्चा आमी आसा तो असोच आतां आमकां वाडोवचो पडटलो आनी व्हडलो मोर्चा करचो पडटलो. आयज ज्यो आमच्यो मायनी चालू जावपाक कोण अडथळे हाडटा त्याच्या घरा कडेन वचून आमकां बसचें पडटलें. तुमची तयारी आसा काय ना? आयज अशी परिस्थिती आसा आयज आमकां जेवपाक मेळना. आमच्या भुरग्यांच्या स्कुलाची सगळी बंद जाल्या. तेन्ना आयज आमकां सगळ्यांक वचून जमोवन आमच्या फॅमिलीक हाडून त्यांच्या घरा कडेन बसचें पडटलें कामगारांक आनी सगळ्या मायनिंग डिपेंडंट लोकांक. तेन्ना आमी एकजुटीन सगळे अशेंच रावया. कित्याक आयज 3 वर्सां आमी त्रास काडीत आसा. कामगारा वटेन कामगार सगळे त्रासान पडल्या. ट्रकवाल्या वटेन ट्रकवाले सगळ्यांनी कर्ज काडून कर्जाचे डोंगर आमच्या माथ्यार जाल्ले आसा. तेन्ना हे जे NGO आसा आनी सरकार अजून कितेंच करिना. जर सरकार चालू करूंक सोदता जाल्यार NGO बंद करूंक सोदता. हे हेंची मिली भगत आसा अशी दिसता आमकां. तेन्ना हे जे आतां फुडें मोर्चा जातले ते अशे सायलंट मोर्चा जावचे ना. जेन्ना आमकां कितें तरी कृती करची पडटली आनी सगळे आमचे रांदचे पडटले सुद्दां हांगा आमकां हाडून. तेन्ना हांव तुमच्या कडेन मागता ह्यान फुडें जो मोर्चा आसतलो तो सगळ्यांक चक्क जाम करपाचो आनी सगळ्यांच्या घरा कडेन वचून बसपाचें. जे जे मायनिंग आडोवपाचो प्रयत्न करता तांकां देव बरें करूं. आता थोडीशी आम्ही घोषणा दिवया आणि आमचो मातसो आवाज दाखया. हांव म्हणटलो सुरू करा गोंयच्यो मायनी सुरू करा. सुरू करा रे सुरू करा. सुरू करा रे सुरू करा. सुरू करा रे सुरू करा. आता तुमच्या फुडल्यान बालाजी विनायक गावस आपले विचार सांगतले. सगळ्यांक नमस्कार. आयज सरकाराची ऑर्डर येवन 3 वर्सां जाली मायनिंग स्टार्ट जायना. हांव जबाबदार धरता आमच्या गोंयचे सरकार आनी केंद्र सरकार. आनी आमच्या थोड्या लोकांक अजुनूय वायट दिसता की आमी सरकाराक कितें म्हटलें जाल्यार 2013 नरेंद्र मोदी येयल्लो आनी सांगतालो की गोवा के लिए मायनिंग जरुरी है. गोंयचे 40 आमदार विधानसभेन ठराव घेता की गोंयच्यो मायनी चालू जावच्यो. अनअपोज 40 आमदार ठराव घेता. तो ठराव हांकां किंमत ना अशें दाखयता. 40 आमदार जो ठराव धाडटा की मायनी चालू जावं जाय ताका किंमत कशी दाखयता. हे सरकार फक्त आमकां आमच्या मायनिंग डिपेंडंट लोकांक यूज करता. म्हाजे जाल्यार आरोप आसा सरकाराचेर की आयज सुप्रीम कोर्टान सुद्दां सरकाराक जाय तशी डेटी येता. सरकारान देशाचे निर्णय घेतल्या त्या बद्दल सरकाराक एप्रिशिएट करता. पूण सुप्रीम कोर्टाची डेटी इलेक्शना आदी पावता बरी येता. ब्रेस्तारा दिसा आयतारा इलेक्शन आशिल्लें. ब्रेस्तारा दिसा सुप्रीम कोर्टान तुमची डेट सोमारा लागतली म्हणून येता. सोमारा येतकीर कांय ना. म्हणून म्हाजो सरकाराचेर आरोप आसा सरकार आमच्या विशयाचेर गंभीर ना. हांव निशेध करता. काल पणजे तो गिरिराज सिंग तांचो सेंट्रल मिनिस्टर येयल्लो तो सांगता मायनिंगाचें तुमी विसरा म्हणून. आनी तेच्या बरोबर पार्टीचो सदानंद तानावडे आनी विनय तेंडुलकर सायडीन बसल्या. आनी तुमकां तोंड ना मायनिंग चालू जावं म्हणून सांगपाक. तो अशें कशें उलयता. फाटले फावटी एकदां हांगासर मायकल लोबो येयल्लो.
आमकां मेल्ल्या मनशाचें नांव घेवन काय राजकारण करपाचें ना, पूण त्या सरकाराचो मंत्री उलयता की मनोहर पर्रीकाराची चूक म्हणून मायनिंग बंद केल्या ती. तूं आतां कित्याक उलयता? तो जितो आसतना कित्याक उलनाशिल्लो? सारकें मरे? आता फक्त 1 वर्स दिया आम्ही चालू करता, चवथान चालू करता, फुडल्या म्हयन्यान चालू करता, हेच चालू आसा सगळे. आमकां सरकाराक आयज सांगूंक सोदता हांव इतलेंच, तुम्ही आमचो अंत पळोवं नाका. कारण प्रत्येक वेळार फक्त राजकारण 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 करता. हे थोडे आमदार आसा कॉन्ट्रॅक्ट हांकां घेवपा जाय म्हणून जर ई ऑक्शन चालू केला. ई ऑक्शन हे चालू करून सरकाराची पोटां भरल्या, आमी कोण आमचे पोट भरूंक शकना. कॉन्ट्रॅक्ट यांच्या आमदारांनीच घेतल्या, सरकाराचे आमदार कॉन्ट्रॅक्टर झाल्या. माझो आरोप असा, तुम्ही आमच्या लोकांक त्रासान घातले. कारण सीएमान सांगले की मायनिंग चालू जाता, बरे चालू जाता म्हणून लोकांनी आशिल्ले नाशिल्ले रीण काढून आपले ट्रक उबे केले. पूण ट्रक उबे करतकीर आयज कितें? आमी 40,000 इन्शुरन्स भरलो, टॅक्स भरलो, जवळ जवळ 1 लाख रुपया खर्च केलो आणि 2 महिन्याच्या कामान आमकां 1 लाख रुपया मेळना. आणि अजूनही जर दिसता लोकांक आपले सरकार तुम्ही तर तुमच्या सरकाराकडे पयलीं वचून झगडा. आम्ही तर ना सरकारा वांगडा, कारण हेच्यानी प्रत्येक फावटी आमकां 2012तल्यान फक्त गाजर दाखयता चालू करता म्हणून. आता ई ऑक्शन जाले, रॉयल्टी पेड जाले, सरकाराची पोटां भरली. ई ऑक्शनाचे पयशे आमच्या तालुक्यांनी यूज जावना, सरकाराचे हांगासर कोणा तरी पगार दिवपाक सरकारी कामगारांक पगार दिवपाक यूज जाले. आयज प्रत्येक फावटी सरकार म्हणटा ना मायनिंग जायच, गोंयचो आर्थीक कणो म्हणटा. आयज सरकाराचे रीण जाले 35,000 कोटी रुपया. तुम्ही 12 बंद केले सांगताले की 35,000 कोटीचो घोटाळो जाला म्हणून. तुम्ही घोटाळ्यातले कितले पयशे घेतले लोकां कडल्यान? कोणाक भितर उडयले? फक्त आमकां त्रास करपाक. माझो सरकाराचे आरोप असा, आमचे बारीक लोक वयर सरलेल्या सरकाराक नाका म्हणून ते मायनिंग बंद करता. आयज आमी आमच्या भुरग्यांक फोंड्या घातलेले तिस्कार हाडून घालचे पडटा, कारण आमचे कडेन भरपाक फी ना. थोड्यांक दिसता की एनजीओ येते, हांव एनजीओचे काय उलयना, एनजीओचे कामूच ते जालां कितें तरी हाडप. सरकार आतां एनजीओचे आमकां ना सांगता पळय मायनिंग एनजीओ बंद करता म्हणून. आयज कोळशाचो प्रश्न आसा, मोलेचो प्रश्न आसा, हे सगळे एनजीओ अपोज करतात. जाल्यार सरकार म्हणटा करतलेच म्हणटा, जाल्यार तुम्ही मायनिंग कित्याक करतलेच म्हणिना? आयज सांगपाक दुख्ख दिसता, कारण आमचो मायनिंग बॅटर सीएम ताका सगळें खबर आसा, तरी तुम्ही आयज फुडाकार घेयना. कित्याक जायना? सरकारा जाय तश्यो डेटी सगळ्यो येता. म्हणून भावा तुमकां हांव एकूच विनंती करता, आमी आतां इतले दीस तळटावले, पूण आतां आमकां फुडलो कृती आमचो अध्यक्ष सांगतलेच. पूण ह्या सरकाराचे लोकप्रतिनिधी जे करता तांकां आमच्या दारांत सुद्दां उबे करून घेवपाचें हेंची लायकी ना, अशी सद्या परिस्थिती आसा. सगळे येता व्हडली भाशणां सोंपताले हांगासर की आमी तुमच्या वांगडा आसा, पूण कांय ना. 40 आमदार ठराव घेता, ताका कोयराची पेटीन उडयता. हांव परत तुमकां एकूच सांगता, आमी सगळे एक संग रावया. ह्या सरकाराक धडो शिकोवपाची गरज आसा. हांव इतलेंच मागता सरकाराक, तुम्ही आमचो अंत पावू नाका, आमचे मायनिंग चालू करा. आमच्या पट्ट्या प्रश्नाचो प्रश्न बरोबरूच आयज सरकाराची परिस्थिती पळय बिकट जाल्या, ती सुदारपाक लागून मायनिंग चालू करपाची गरज आसा. सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. आता परत आम्ही आनी एकदा घोषणा दिवया आणि मोठ्या आवाजाने घोषणा आम्ही दिवया. चालू करा रे, चालू करा, मोठ्यान चालू करा रे, चालू करा. आता मागता बाळकृती गावकर आमचे JFIचे प्रेसिडेंट आणि 2 उतरां सांगची. आज सगळ्यात पहिली सगळे मायनिंग डिपेंडंट त्रास असताना सुद्धा आपलो स्वतःचे पैसे खर्च करून त्रास काढून आज मोठ्या संख्येन आज आझाद मैदानाचेर येयल्ल्या हांव तुमचे सगळ्यांचे पयली आभार मानता. तुमकां देव बरें करूं म्हणटा. तशेंच हांगा उपस्थित आशिल्ले आमचे पदाधिकारी सगळे आणि मायनिंग डिपेंडंट भाव आनी भयणीनो, आजचो हो निशेध दिन आमी पाळ्ळा. तेजें कारण तुमच्या समोर थोडेशें विस्तृत करता आणि मागीर आमी हो विशय सोंपयतले. तुमकां सगळ्यांक याद आसतलें की ह्या आझाद मैदानाचेर आमी कितल्योश्यो मिटिंग्यो घेतल्यो, धरणा कार्यक्रम केले. चीफ मिनिस्टर पासून सगळे लोक हांगा येवन भाशणां करून गेले की मायणी आमी तुमच्यो 3 महिने रोखडेच सुरू करतात, मागीर 3 महिन्यांनी सुरू करतात. आणि हे 3 महिने करीत 2018
ऑक्टोबर ही पहिली डेट दिल्ली 2000 ऑक्टोबरा पयलीं आमी मायनी सुरू करता. त्याच्यानंतर डिसेंबर 2019 जालो. 3 महिनेच वाडयतात. त्याच्यानंतर आता 2020 सोंपले, मध्ये कोरोना येयलो आणि 20 सोंपले आणि 21 सुरू जावन आज 3रे वर्स कंप्लीट जालें. आणि हे 3 वर्सांक कंप्लीट जावपाक तांकां खंयचेय डिसिजन हो सरकार जो आसा ते 3 वर्सां घेवं शकना हे खंय विचित्र दिसता. म्हणजे कितें तरी ताचे इंटेन्शन जे आसा ते कितें तरी वायट आसा अशें लक्षात येता. आणि कितें तरी तेंच्या भितर गुपीत कितें तरी आसा आणि ताका लागून ह्या आमचे जे मायनिंग डिपेंडंट आसात ते झगडून काबार जावचे, सोंपचे आणि मागीर आमी आमचो एजंडा भायर काडटले अशें कितें तरी दिसता. हे क्लियर कळटा आणि म्हणून आमी पयर निर्णय असो घेतलो. कारण थोडेशे याद करून दिता. ह्या देशांत गेली साधारणपणे 42 वर्सां ट्रेड युनियन क्षेत्रांत काम करता आणि ह्या 42-43 वर्सांत सगळे प्रायम मिनिस्टर, प्रेसिडेंट, आमचे सगळे जे कोण होम मिनिस्टर आसात सगळ्या मिनिस्टरांक आमी मेळ्ळे. 2012 पयलीं एक अशें चित्र आसतालें की मेमोरंडम सबमीट केलो, कोणाक वचून मेळ्ळे, तेणी आश्वासन दिलें जाल्यार एकदां जर ताणीं आश्वासन दिलें आपण मायनी सुरू करतलोच म्हणून किंवा खंयचो विशय आपण कंप्लीट करतलो म्हणून अटलजी पर्यंत चलताले आणि ते करताले. ताका टायम वचत, 1-2-3 महिने 6 महिने वचत, पूण तो विशय धसाक लायतालो. तुमकां अनुभव आसा 2012 जेन्ना मायनी बंद जाल्यो आणि जेन्ना मनमोहन सिंग प्रायम मिनिस्टर आसलो तेन्ना सुद्धा जे आमचे डेलिगेशन ताका वचून मेळ्ळे, आमचेच लोक आशिल्ले, हेच आशिल्ले, तेन्ना सुद्धा मायनी सुरू जाली. पूण हे एक अशें सरकार आसा की जे आश्वासनां दिता म्हणजे वायट दिसता इतक्याच गोश्टीचें. आमचो ऑनरेबल प्रायम मिनिस्टर मोदीजी आमकां 13 फेब्रुवारीक मेळटा दिल्ली 2019 आणि आमकां सांगता की आपण तुमचे तुरंत कितें तरी लिगल क्युअर काडटलो म्हणून. त्याच वर्सा इलेक्शन आसा 2019. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमाचेर भाशण करता सगळ्या गोंयच्या जनते समोर जी लायव्ह टेलिकास्ट जाली त्या वेळार आणि सांगता की गोंयच्यो मायनी ज्यो आसा त्यो आपण रोखडे सुरू करतलो, ताका लिगल क्युअर कितें काडटलो. ताका आज वर्स जावन गेलें तरी निर्णय जायना. मॅटर सुप्रीम कोर्टान आसा. आज जर पयलें जायत जाल्यार 2 फावटी डेटीच्यो पोस्टपोन जाल्यो. जे वेदांता आणि रत्नमाला परुळेकर 2 मायनींचे पेटिशन, स्पेशल पेटिशन सुप्रीम कोर्टात फायल केल्ले आसात आणि तेंच्यांनी मागलेले आसा की 1987 हे जर तुम्ही गोवा दमन अँड एबॉल्युशन ऍक्ट इम्प्लिमेंट करून ज्यो मायनी कन्सेशन आशिल्ली ते एबॉलिश करून लीज केल्यात तेन्नाच्यान आमकां 50 वर्सां दियात. हे पेटिशन हियरिंगाक गेले 2-3 फावटी हियरिंगाक गेले. प्रत्येक वेळार जजान पॉइंट आउट करून सांगले की गोवा सरकारान जे रिव्ह्यू पेटिशन फायल केल्ले आसात ते अजूनही डिसायड जावंक ना आणि ताका लागून हे आमी पेटिशन घेवंक शकना. आता ते 24 तारखेक दवरलेलें आसा फेब्रुवारीचे. म्हणजे मुद्दाम तुम्ही इंटेन्शन केला कितें. पहिली तर गोष्ट अशी की हे जे रिव्ह्यू पेटिशन घातला ते 2 वर्सां नंतर घातला. सरकाराक पयलीं याद जावंक ना. 90 डेजा भितर रिव्ह्यू पेटिशन फायल करपाचें आसता. नॉर्मल जे प्रोसिजर आसता तो तांकां करपाक याद ना. लोकांक कोणाक पुसपा खातीर मागीर रिव्ह्यू पेटिशन फायल केल्लें आसा. ही सगळी जर इंटेन्शन पयली जाल्यार एक लक्षात येता की हे जे राज्यकर्ते आसात ताका फक्त स्वताचे पडलेले आसा. तांकां मायनिंग डिपेंडंट गरीब लोक एक फावट सरकार कितें सांगता. आता सरकारचो एक प्रोपोगंडा चालू आसा आत्मनिर्भर भारत करा. जर आत्मनिर्भर भारत करा जर तुम्ही म्हणटा जाय तेंच्यो नोकऱ्यो आसात, जेंचो व्यवसाय आसात, जे लोक पोट भरतात तोच जर तुम्ही बंद केले जाल्यार आत्मनिर्भर भारत तुम्ही करता. तुमचें इंटेन्शन कितें. कोविडात कितल्योश्यो कंपनी बंद जाल्या. आज कंपनी फायदो घेतात. कितल्या कामगारांक काडून उडयले. कितल्या कामगारांचो पगार ना. ही आता फिराल्गो हॉटेल आसात, सगळी हॉटेलां चडशीं जी हॉटेलां आसात त्या कामगारांक एक पगार एक पयसो दिवंक ना. काही ज्यो जाग्यार युनियन स्ट्रॉंग आसात, ज्या जाग्यार मॅनेजमेंट बरे फेअर आसात तेंच्यांनी अजून पर्यंत कामगारांक जगोवन दवरलेले आसा. आणि हो फायदो कोण घेता. ह्या बंदाचो लास्ट टायम बोवाळ घातलो. सगळे येयले हांगा, सगळे मिनिस्टरांक येयले, सगळ्यांनी भाशणां केल्लीं. आणि आज जर पळय जाल्यार ई ऑक्शन जो वोट 2018 काढलेलो आसा बंद जावच्या पयलीं तो वोट ट्रान्सपोर्टेशन करपाचे आसात.
जाल्यार कोणाक आमदाराचे एजंट स्वता आमदार हे कॉन्ट्रॅक्ट घेतात. म्हणजे आमच्या मड्याचेर तुम्ही पैसे करता कितें? सरकारान जितलो आतां ओर विकलो त्या सरकारान ओर विकल्या नंतर जे पैसे कलेक्शन केले ते मायनिंग डिपेंडंटाक कितें दिले तुम्ही? एक पगार तरी दिलो बाबा, एक चवथ येयली, दिवाळी येयली जाल्यार कितें तरी मायनिंग डिपेंडंटाक दिवपाक जाय, ते दिले? कोण वयर सरले, कोणी जोडले हेतून, हे तुमकां सगळ्यांक खबर आसा, हांव नांवां घेवन सांगपाची गरज ना. आणि म्हणून अशें दिसता की आमकां खंय तरी अंतीम निर्णय घेवपाक जाय आणि आज आमी तो निर्णय घेवपा खातीर हांगा जमलेले आसात. आज जशें बालाजीन सांगलें, परत रिपीट करता थोडेशें, मायनिंग सुरू जातल्यो. आमच्या चीफ मिनिस्टरान सांगलें आमी डम पॉलिसी हाडटा म्हणून, ते 1 वर्स जालें हाडटा. जो सुप्रीम कोर्टान चौगुलेन केस फायल केली त्या सुप्रीम कोर्टाचे ऑर्डरीन माल काडपाक, पासपोर्ट करपाक परमिशन दिलें. त्या वेळार आमचे जे ट्रक वाले आशिल्ले, मायनिंग मशिनरी वाले आशिल्ले, थोडे वर्कर आशिल्ले जे काडलेले आशिल्ले, तांकां अशें दिसलें की आतां आमच्यो मायनी सुरू जातल्यो आनी आतां आमकां कितें तरी पोट पाण्याचो वेवस्था आमची जातली लॉंग टर्म. आणि म्हणून भायल्यो ज्यो वस्ती आसत, आपले कितें एसेट आसत, ते सगळे घाण दवरले आणि ट्रक, बार्जीस, मशिनरी रिपेर करपाक काडले. रिपेरूय केल्यो, इनकम आपलो इन्शुरन्स भरलो, रोड टॅक्स जे कितें भरपाचे जे लिगल ड्यूज आसा ते सगळे भरून घेतले सरकारान. आणि आता 31 तारखेच्यान सगळे बंद. म्हणजे तुम्ही एक जी डिसिजन घेतात ती डिसिजन आमकां परत परत लोनान ढकलपाची तयारी चल्ल्या काय तुमची? म्हणजे हो जो गरीब लोक आसात जे बाबडे आतांच खंय तरी वयर सरताले, तांकां परत तुमकां तशें आसा त्या स्टेजीर दवरपाचें आसा कितें? हो तुमचो आत्मनिर्भर भारत काय कितें? अशी एक दाट शंका तातूंत येता. आणि हे अशेंच आसा, शंका बी तातूंत कांय ना. कारण आमचे लोक जे कष्टकरी लोक आसात, जे शेतकरी लोक आसात, जे त्रास काडून वयर सरले आसात, तांकां गाडयो घेवन भोवले ह्या लोकांक, थोड्याच्याच लोकांक दोळ्यांत वयता अशें दिसता. कारण आमचे भुरगे शिकले म्हणजे एक तर केस म्हाका अशी खबर आसा, नांव सांगना खंयचे फॅक्टरीचे ते, तो ओनर तेजो सोयरो, तेजो भुरगो BE करून इंजिनियर जालो आनी खंय तरी गव्हर्नमेंट जॉबाक लागलो. ओनराचे भुरगे शिकोंक नात, ते अनपड आसले म्हणून तेका नोकरे वयल्यान काडून उडयलो आनी तेजी केस आतां ट्रिब्युनलांत चालू आसा. म्हणजे अशें कितें आसा काय कितें इंटेन्शन ह्या सरकाराचें? म्हणजे तुम्ही सकयल रावात, तुम्ही तशेंच रावात, म्हणजे इलेक्शन येतकच तुमकां 4 पैसे उडयले की आमी निवडून येयले, आमची वेवस्था जाली, फुडें 5 वर्सां कोणी विचारपाचें ना, अशी यंत्रणा उभी करपाची ह्या सरकारच्या मनात आसा कितें अशी एक दाट शक्यता येता. आणि म्हणून आमी सगळ्याचो निर्णय आमी एक घेवया. ह्या मायनीक कंप्लीट बंद केला. कोर्टाची ऑर्डर 7 फेब्रुवारी घेतली, पूण 15 तारखेक कंप्लीट बंद जाले. 16 तारखेच्यान सगळें बंद जाले मायनिंग एक्टिविटी. आणि म्हणून गोवा मायनिंग पिपल्स फ्रंटाचे जे पदाधिकारी आसात, जे अधिकारी आसात, जी आमची कमिटी आसात, तेंच्यांनी एक अशें ठरयलें, तर तुमचे सगळ्यांचें मत आसा जाल्यार की 16 मार्चाक आमचे ट्रक, मशिनरी, बार्जीस, बसी ट्रान्सपोर्टेशन करणारे आमच्या कामगारांक व्हरणारे बसी बाबडे खूप डिपेंडंट आसात. ते सगळे मशिनरी, ट्रान्सपोर्ट सगळे घेवन पणजे येतले आणि ह्यो सगळे जे ट्रक मशिनरी ज्यो आसा ते ऑफिशियल रेसिडेंट ऑफ CM आसा तेच्या समोर थंय दवरतले आणि तेका अपील करतले. हे सगळे लोन आणि कितें जे आसा ते तुवें भरपाचे आणि आमच्या भुरग्यांक जगपा खातीर जे कितें जाय आनी म्हयन्याक जो कितें खर्च येता तो तुवें आमकां दिवपाचो अशी मागणी करत थंय आमी रावतले. हे मान्य आसा सगळ्यांक? करया बरें सगळें? 16 मार्चाक तातूंत चेंजीस कांय जावचे ना. जर सरकारान मायनिंग सुरू केल्यो जाल्यार प्रश्न वेगळो, जर सरकारान मायनिंग सुरू करूंक ना जाल्यार 16 मार्चाक हो आमचो निर्णय आसा. ह्या निर्णयाचेर आमी सगळे ठाम आसात आणि हे आझाद पळय आसा, ह्या मायनिंग डिपेंडन्सी क्रांती जी आसा आझाद पदाची सुरू करया. बरोबर? सगळें मान्य आसा? परत एकदा
हांव तुमकां सगळ्यांक याद करून दिता की हे जे आमी मिटींग जी पयली ती केवळ ह्या सरकाराक याद करपा खातीर की तुम्ही आश्वासन दिलें आनी अजूनय पुर्तता जावंक ना आनी ताका 3 वर्सां कंप्लीट जाल्या आणि म्हणून आमी ही आजची मिटींग अरेंज केल्ली आसा. तुम्ही सगळ्यांनी शांततेन सगळे हांगा येवन ऐकले त्याबद्दल हांव परत एकदा तुमचे देव बरें करूं म्हणटा आणि माझे 2 शब्द सोंपयता कित्याक वत चड आसात तकले तापपाच्यो नाकात बेगीन आमी वचपाक जाय फुडली तयारी आमकां करपाक जाय तेन्ना देव बरें करूं. जय हिंद जय भारत. पूण तो मागीर जायना जाल्यार थंय घरा कडेन रावन कितें करता तो ट्रक जावं मशिनरी कितें करतले काम हेचे फुडें कितें आसा त्या 16 मार्चा आमी कोणेच भिना आसतना आमचो जो तो धन्नो आसा तो हाडून रस्त्यार दवरपाची पाळी येयल्ली आसा. ओगी रावले जाल्यार कांयच जावपाना कारण आमी सगळे वटेन पळयलें. आतां आमी मुक्त मोर्चा काडून पळयल्लो. लोकांक इंटेन्शन कितें जालें मायनींग डिपेंडंट येवप म्हणल्यार हांगा पणज्या कितें जाता आनी आमी अशें करता वायट हे नदरेन पळयताले पूण एकट्यानय तोंडांतल्यान एक शब्द पसून काडना आसा आमी ह्या आझाद मैदानाचेर येयल्ले आसा. आमकां शिस्त पाळपाक कळटा आनी शिस्त हें करपाक कळटा म्हणटना हांव एक सगळ्यांक आमच्या कामगार भाव तशेंच आमचे पत्रकार भाव मागता हो आमचो न्यूज असो फ्लॅश करा की आमचे पोटां वळवड लागले आसा. कोणाच्या परिस्थिती ना आयज तरी आसा लोक हांगसरल्यान आमच्या सावड्डे भागाच्यान जावं नेत्रावळी भागाच्यान सगळ्यांक काणकोण भागाच्या हांगा पावल्ले कडेन आसा. आमची परिस्थिती ना हांगा येवपा सारकी. आयज सरासर हांगा येताले गाडयेचो देस्पेस करपाक आमचे कडेन परिस्थिती ना. तरी आसतना हांव मागता आमच्या पत्रकार भावांक की आमचो हो जो पळय तळमळ आसा ती मातशी तुमी सगळे गव्हर्मेंट सरकाराच्या नदऱ्याक हाडची जावं खंय सेंटराच्या नदऱ्याक हाडची आनी आमचो हो पळय धंदो आसा तो चालू करून दिवचो. तर काय ना हांगा सगळे उपस्थित रावले कारण आमी खंयच्योय मिटिंग्यो घेतला की लोकांक आपोवपा लागून हे लोक प्रत्येका आपल्या तळमळीन येयल्ले आसा आपल्या धन्या लागून येयल्ले आसा. तर कांय उलयना हांगा आमच्या कामगार आसात आमच्यो महिला आसात तश्योच ट्रक ओनर आसा बार्ज ओनर आसा बाकीचे इतर सगळे आसात. सगळ्यांक काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा. मातशे पुढे एक फोटो घेऊया आणि मागे डिस्पर्स जाऊया. चला प्लीज आता उभे आहात सगळे आहेत.